उद्या सकाळी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वच विभागांच्या प्रमुखांची बैठक बोलावण्यात आली आहे। मॉक ड्रिल संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जाणार आहे। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि परिसरात देखील उद्या मॉक ड्रिल होणार आहे। केंद्र सरकारच्या गाईडलाईन नंतर आता महाराष्ट्र सरकारकडून देखील उद्या राज्यभरात आणि राज्यातल्या काही प्रमुख शहरांमध्ये मॉक ड्रिल केले जाणार आहे आणि त्या संदर्भातच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। उद्या सकाळी 10 वाजता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ज्या बैठकीला नागरी संरक्षण दलाचे कर्मचारी अधिकारी उपस्थित राहणार, त्यासोबतच सर्व विभागांचे विभाग प्रमुख, पोलीस आयुक्त, त्यासोबत या सगळ्या विभागांचे जे प्रमुख आहेत अर्थात जिल्हाधिकारी असणार आहेत। आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी सुद्धा या बैठकीला उपस्थित असणार आणि या मॉक ड्रिल संदर्भातला आढावा स्वतः जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे घेणार आहेत। मॉक ड्रिल संदर्भात पुणे शहरात तयारी करण्यात आलेली आहेत आणि पुणे शहरात एकूण 76 सायरन आहेत आणि त्या सायरनची देखील नागरी संरक्षण दलाच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात आलेली आहे। हे सायरन वाजतात की नाही याची तपासणी करण्यात आलेली आहे आणि आता हे 76 सायरन उद्या वाजवून देखील येणार आहेत आणि त्याची तपासणी देखील केली जाणार आहे। कॅमेरामन विशाल रायपुरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। तर उद्या देशभरामध्ये 295 ठिकाणी आणि महाराष्ट्रामध्ये मुंबई पुण्यासह एकूण 16 ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे। सायरन वाजवला जाईल, त्यानंतर नागरिकांना युद्धाच्या काळामध्ये स्वतःचा बचाव कसा करायचा या संदर्भात सूचना देखील दिल्या जाणार आहेत।